नमस्कार. आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथं हिरवी मिरची घेतला आहे, 1-2 छटाक. तर इथं पोपटी कलरचे आहेत, हिरवा थोडं कलर आहे मिरचीचा. तर हे ना आपल्याला खरडा बनवायचा आहे. तर हे कसं बनवायचं ते सांगते तुम्हाला. गॅसवरती एक कढई ठेवला आहे. कढई छान गरम झाल्यावर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, अर्धी वाटी. हे चाळणी ठेवायचं आहे. यावर मिरच्या छान वाफलून घ्यायचा आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये हे मिरच्या वाफलतील. वरी झाकण झापायचं आहे गच्च गच्च झापायचं, म्हणजे वाफ ते जाऊ देऊ नये, नाहीतर वाफलत नाहीत मिरच्या आपल्या. इथं आपल्या मिरच्या वाफरल्या आहेत 5 मिनिटात छान. तर याला काढून घेऊया. इथं मी खलबत्ता घेतला आहे वाटण्यासाठी. मी खलबत्त्यात वाटणार आहे. खूप चविष्ट होतं हे खरडा. तर यात आपल्याला मिरची टाकून घ्यायचं आहे, उकडलेली वाटून घ्यायचं आहे मिरची. हे आणि लसूणच्या पाकळ्या 10-12. लसूण जास्त घालायचं, नाहीतर चव होणार नाही. खूप लसूण घातला ना खूप चविष्ट खरडा होतो हे. यातच आपल्याला भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि कोथिंबर ताजी. देठासहित टाकला आहे कोथिंबर. खूप चविष्ट होईल हे कोथिंबर देठासहित टाकल्यावर. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर मी इथं अर्धा चमचा मीठ टाकला आहे. आता हे वाटून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटामध्ये वाटून होईल हे. बघा इथं वाटत आलं आहे. आणखीन थोडं लहान करायचं आहे ह्याच्यापेक्षा. आता इथं वाटत आलं आहे. खूप छान वाटलं आहे हे खरडा. तर हे थोडं मोठंच ठेवायचं शेंगदाणे, म्हणजे छान लागतील खाताना. तर इथं गॅसवरती तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी. या तव्यामध्येच आपल्याला खरडा बनवायचा आहे. तवा छान गरम झाला आहे. तर इथं 1 पळी तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यावर जिरे टाकायचे आहे. अर्धा चमच्याच्या वरी टाकला आहे जिरे. जिरे छान तडतडल्यानंतर ही खरडा वाटलेला टाकायचा आहे. यात मी लसूण वगैरे घातलं नाही तेलामध्ये, अगोदरच घातला आहे वाटताना. त्याला छान तेलात मिक्स करायचं आहे खरड्याला. हे खरडा छान लागेल. खूप चविष्ट लागतो हे खरडा भाकरीसोबत तर, आणि सगुऱ्याच्या भाकरीसोबत तर खूप छान लागेल हे. आणि मी मीठ पण टाकलं आहे अगोदर चवीपुरतं. आता मीठ टाकणार नाही. याला फक्त 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे मंद आचेवर, नाहीतर खाट उठेल. मिक्स करून पण घेतला आहे हे. छान झाला आहे खरडा इथं. तर इथं मी सजगुऱ्याची भाकर बनवला आहे. हे आपल्याला खरडा सजगुऱ्याच्या भाकरीसोबत खायचं आहे. खूप चविष्ट लागेल हे. खूप छान झाला आहे, मस्त. असं बनवा तुम्ही पण खरडा. खायला तर खूप चविष्ट लागतो. आणि हे 3-4 दिवस ह्याला काही होत नाही, टिकून खाऊ शकतो सर्वजण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा.